गुरुजी तुमच्याकडे अर्धा तास आहे, अर्धा तास. कशाला बाबा अर्धा तास कशाले? अर्ध्या तासात जर जुने गुरुजी आले नाही तर आम्ही सगळे लेकरं घराकडे जाणार आहोत. आलं का सर लक्षात? हा, शाळा छोडो आंदोलन करणार आहोत. अरे काळजी करू नका, 15 मिनिटात जास्तीत जास्त गुरुजी या ठिकाणी येतील. आलं का लक्षात? या 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 सर या. हे सर आले, सर आले, सर आले, आमचे सर आले. गण्या, बंट्या, बस झाल्या उड्या. सर मारू द्या उड्या. आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आमचे जुने गुरुजी वापस आले. हो सर, लय आनंद झाला सर आम्हाला. हा, जुने गुरुजी वापस आले. नवीन गुरुजी काही वाईट नाही ते, पण आम्हाला जुनेच गुरुजी पाहिजे होते. सर या शुभ प्रसंगी मला एक कविता सुचली ती मी तुमच्या समोर मांडत आहे. बस झाला, आता यायचीच कमी होती कवी म्हणून. आता हे पण कवी झाले. बस मन बाळा मन, झिंगुट्या मन. सरच्या स्वागतासाठी कविता म्हण. गुरुजी आले, गुरुजी आले, पोरं सगळे आनंदून गेले. गुरुजी आले, गुरुजी आले, लेकरं सगळे आनंदून गेले. वर्गात झाला आनंदी आनंद, वर्गात झाला आनंदी आनंद. आनंदाचा लागला छंद, आनंदाचा लागला छंद. राहू दे राहू दे राहू दे बाबा झिंगुट्या, राहू दे. पोरो, मला सांगा, मी नसल्यावर तुम्हाला कसं वाटलं? करमलं सर. काय? सर करमलं असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला बिलकुल करमलं नाही. आमचं कशातच मन लागलं नाही. हा, आलं का लक्षात? या तात्या इंचून तर जेवणच सोडून दिलं सर. बरं बरं, जास्त शहाणपणा करू नका. बरं गुरुजी, मी येतो आता. तुम्ही आता तास घ्या. सर आम्हाला माफ करा. आम्ही आता इथून पुढे कोणत्याच खोड्या करणार नाही. पण खरं सांगू का सर, खोड्या केल्याशिवाय मजाच येत नाही सर. हा, वर्गमूळ वाटत नाही. लोकांची करमणूक कशी होईल मला सांगा बरं सर. जर वर्गातले शिक्षक सिरियस असतील, विद्यार्थी सिरियस असतील, तर मग आपले व्हिडिओ पाहिल कोण? सांगा बरं सर. अरे माकड तोंडे हो, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही स्टेटस ठेवलं, पुऱ्या गावानं पाहिलं म्हणून मी सक्तीच्या रजेवर गेलो का? हां, अरे वानेर तोंड्या, मी गावाकडे गेलतो. मला गावाकडे थोडं काम होतं. माझ्या गावाकडच्या घराचं बांधकाम सुरू आहे. तिथं माझे आईवडील असतात. आईवडिलांना भेटायसाठी एक तर काय होते, कधी कधी वेळ मिळत नाही आईवडिलांची सेवा करायसाठी. म्हणून म्हणलं चला 7-8 दिवस 15 दिवस जाऊन आईवडिलांची सेवा करावं, गावाकडे राहावं, गावाकडे 4 माणसात राहावं. आलं का लक्षात? तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला घेऊन पळवलो मी? हां सर माहिती आहे सर, तुमचा पुढचा डायलॉग काय असणार आहे ते मी सांगतो सर आताच. हाँ, तुम जिस स्कूल में पढ़ते थे उस स्कूल के हेडमास्टर हम रह चुके हैं. हे असा डायलॉग फलक आपल्या पुढे मारायचा नाही. अरे गण्या, त्यासारखे किती आले आणि किती गेले. तू किस खेत की मुली आहे, तू किस झाड की पत्ती आहे. बरं आता एक ऐका. सर एक नाही नो, तुम्ही 2, 3, 4, 5, 6 किती सांगा ना सर. अरे वानेर तोंडिया, थांब ना जरासा. आजचा तास आपण एन्जॉय करायचा, एन्जॉय. आलं का लक्षात? तर तुम्हाला जे हिरो आवडते किंवा जो खलनायक आवडते त्या खलनायकाचा तुम्ही डायलॉग म्हणायचा. आलं का लक्षात? आज आपण आता मस्त एन्जॉय करू. पाहू कोण कोणाचा आवाज खरोखर काढते. हां चला, कोण म्हणते सुरुवातीला डायलॉग? कोण म्हणते? हां झिंगुट्या म्हण बरं. बाई वाड्यावर चला. वा 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 वा, निळू फुले भाऊंचा आवाज आहे. खूप छान खूप छान, सर्वांनी टाळ्या वाजवा. हां चाल प्रीती. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप है, नाम है शहंशाह. वा 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 वा, अमिताभ बच्चन. हाँ चल राजू. अंजलि, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. अंजलि, गण्या. कितने आदमी थे? 2, वो 2 और तुम 3. क्या सोचा था? फिर भी वापिस आ गए. क्या सोचा था? सरदार शाबाशी देगा
खुश होगा, खुश होगा। हाँ ऋतु, जली को आग कहते हैं, जी को राग कहते हैं, और जिस राग से बारूद बनती है उसे विश्वनाथ कहते हैं। वा 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 शत्रुघ्न सिन्हा. चाल बंट्या. राजस्थान में हमारे भी कुछ जमीनात है, और तुम्हारे जैसे जमींदार हमारे वहाँ झाड़ू पोछा लगाते हैं। अरे चिंट्या, किरण बस झालं राहू दे मा. सर आपल्याला कोणत्याच हिरोचा डायलॉग येत नाही सर. हिरोचा येत नाही, हिलनचा येत नाही, आपल्याला नाही आवडत सर ते. बरं तू रे चिंट्या. नाही बबल्या. सर आपल्याला बी कोणत्याच हिरोचा येत नाही सर. डायलॉग येत नाही सर आपल्याला, आपण पिक्चर पाहत नाही सर. बरं. उद्यापासून आता कडक अभ्यास सुरू होईल. खोड्या धिंगाणा काही करायचं नाही. आलं का लक्षात? सर लय दिवस झाले जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले सर तुम्ही. विचारावर सर. अरे तास संपत आला, फक्त 10 मिनिटं बाकी आहे, तर तुम्ही आता पुस्तक काढून वाचत बसा. नाही सर, जनरल नॉलेज होऊ द्या सर एकदा. सर रामायण महाभारत असे काय जुन्या काळातले प्रश्न विचारा ना सर. अरे अभ्यास करा रे. रामायण महाभारतलं तर तुमचं किती वाचन आहे मला माहिती आहे. हां चला एक प्रश्न विचारतो. कोणाचं नाक कापलं? सर मी सांगतो याचं उत्तर सर. गण्यानं पुऱ्या खानदानाचं नाक कापलं सर. अरे प्रश्न काय आहे? रामायणातला प्रश्न आहे कोणाचं नाक कापलं, आणि गण्यानं खानदानाचं नाक कसं कापलं सांग बरं. हा सर याचा बाप नेहमी म्हणते सर, तो खानदानाचं नाक कापलं. मी पाय म्हणते सरपंच आहे, तू एकाच वर्गात 3 वर्ष झाले, तो खानदानाचं नाक कापलं म्हणून म्हणलं सर. अरे ते वेगळं नाक कापणं. हे रामायणातला प्रश्न आहे कोणाचं नाक कापलं. तर मी सांगतो सर, लक्ष्मणानं सर्पासारखं नाक कापलं सर. काय लक्ष्मणानं कोणाचं नाक कापलं? सर्पासारखं सर. सर्पासारखं नाही का, ती राकेश नव्हती सर, ती राकेश सर्पासारखी. हां तिचं नाक कापलं सर. अरे गध्या, सर्पासारखं नाव नव्हतं तिचं, शुपर्णखा नाव होतं, शुपर्णखा. हां लक्ष्मणानं शुपर्णखेचं नाक कापलं. हां चला तास संपलेला. आता उद्यापासून रेग्युलर क्लास होतील. आलं का लक्षात? सगळ्यांनी हजर राहायचं, गैरहजर कोणी राहायचं नाही. मग म्हणसाल गटारी येईन, काय नु येईन, बाय नु येईन, रंगपंचमी येईन, नागिन डान्स खेळायचा, ते मी ऐकणार नाही.